नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. नुकताच अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काय वेगळ्या तरतुदी आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. एकूणातच महिला आणि अर्थकारण ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. अर्थकारणामध्ये महिलांचा टक्का कसा वाढवता येईल आणि आपल्या ज्या सगळ्या सख्या आहेत, घरचं अर्थकारण असो किंवा बाहेरचं असो, त्यामध्ये त्यांचा सहभाग हा अतिशय आवश्यक, अतिशय गरजेचा असा आहे. आजचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो जाणून घेऊया. आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे महिला आणि अर्थकारण. महिला आणि अर्थकारण याविषयी आज आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि ह्या चर्चेमधून महिलांचा अर्थकारणातला सहभाग काय आहे तो कसा वाढवता येईल ह्याविषयी जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे गुंतवणूक कशी करायची, वेगवेगळ्या ज्या स्तरातल्या महिला आहेत, म्हणजे गृहिणी असतील, नोकरदार असतील किंवा बिझनेसमध्ये असतील, ह्या सगळ्यांनी गुंतवणूक कशी करायची आणि पैसा कसा वाढवायचा याविषयी देखील आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत या विषयातील तज्ज्ञ जयश्री कर्वे मॅडम. मॅम नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. जयश्री कर्वे मॅडम ह्या व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तसंच डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेद्वारे महिलांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा त्या अतिशय हिरिरीने आणि तळमळीने प्रयत्न करत असतात. तसंच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील ह्याकडेही त्यांचा भर असतो. आज ह्या संपूर्ण कार्यक्रमातून आपण महिला आणि अर्थकारण ह्याविषयी चर्चा करणार आहोत. वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते हाताळणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅम पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि नुकतंच अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले असतात की काय नक्की आहेत ह्याच्यामध्ये तरतुदी. तर सुरुवातीला अर्थसंकल्पाबद्दल काय सांगाल, काय वेगळेपण आहे? आपला जो देश आहे त्याच्यासाठी जो वर्षभर अंदाजे तरतुदी कराव्या लागतात, जो खर्च करावा लागतो तो आपल्या अर्थसंकल्पात मांडला जातो. या वर्षाचा जो अर्थसंकल्प आहे त्याचं तरतूद जे टोटल एक्सपेंडिचर दॅट इज एक्सपेक्टेड एस्टिमेटेड इज 45 लाख crore. सो त्यामध्ये स्त्रियांचा वाटा किती, त्यांच्या तरतुदी किती ते या आपण आता सेशनमध्ये बघू शकतो आपण. बरोबर आहे. तर हा जो अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे 2023चा, तर तुम्ही काय सांगाल की महिलांसाठी काही वेगळ्या तरतुदी आहेत का? मृण्मयी, यावर्षी महिलांसाठी वेगळं किंवा नवीन अशी एकमेव योजना आहे. आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत केंद्राच्या, त्यांनी सादर केला निर्मला मॅडमनी. तर त्याच्यामध्ये महिलांसाठी महिला सन्मान बचत सर्टिफिकेट्स असं त्यांनी घोषणा केलेली आहे नव्याने. हे जे बचत सर्टिफिकेट आहे ते 2 लाखापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याचा जो कालावधी आहे तो 2 वर्ष आहे आणि त्याचा व्याजदर जो आहे तो 7.5% आहे. काय आहे की जेव्हा त्यांनी ह्याच्याबद्दल विचार केला असेल तेव्हा 7.5% चांगला रेट वाटला असेल. पण आता तेवढासा तो जो रेट आहे तो आकर्षक नाही उरला, कारण अनेक बँका आता 8% पेक्षा पण जास्त व्याजदर देत आहेत FDR वर. बचत खात्याच्या तुलनेत हा व्याजदर चांगला आहे का? तो हो, चांगला आहे, पण इट इज ॲज कम्पेअर्ड टू द SB अकाउंट्स. पण FDRच्या दृष्टीने जर आपण बघायला गेलो तर अनेक बँकांमध्ये आता 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेट दिला जातोय. सो पण त्यांचा उद्देश नक्कीच चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक असा पॉईंट आहे की आपल्या देशाचा जे साक्षरता, आर्थिक साक्षरताचा विचार केला आपण तर आर्थिक गुंतवणूक महिला करताना आपल्या तेवढ्या दिसत नाहीत किंवा त्याच्यामध्ये रस घेताना सुद्धा दिसत नाही. तर आर्थिक इन दिस केस ऑल्सो शक्यता अशी आहे की पुरुषच म्हणजे पतीच आपल्या बायकोच्या नावाने या सन्मानपत्र ज्या सर्टिफिकेट्स आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करतील आणि फायदा होईल. म्हणजे परत सांगते, उद्देश नक्कीच मॅडमचा चांगला आहे, पण दिस आर द पॉइंट दॅट आय फील आपण नजरेसमोर आणले पाहिजेत. ही एकमेव योजना आहे, समथिंग दॅट इज न्यू अदर दॅन द ओरिजिनल. बाकीचे सगळेचे प्रोजेक्ट चालू आहेत. बरं, म्हणजे आधीपासून काही तरतुदी आहेत महिलांसाठी आणि या वर्षीची जी नक्कीच या वर्षीची जी नवीन तरतूद आहे ती तुम्ही सांगितली तसं सर्टिफिकेट महिला घेऊ शकतात 2 लाखापर्यंत. 2 लाखापर्यंत. हे जे सर्टिफिकेट आहे हे कशा पद्धतीने घेता येतं, त्याच्यासाठी काय करावं? त्याच्यामध्ये नॉर्मली इट इज एक्सपेक्टेड इट शुड गो, म्हणजे आपल्या जे पोस्ट ऑफिस आहे किंवा बँका आहेत, जसं आपल्याला NSC मिळतं किंवा बाकीच्या ज्या सोयी आहेत, ज्या नॅशनलाइज बँक्स आहेत त्यांच्या थ्रू किंवा पोस्ट ऑफिसच्या थ्रू हे बचत सर्टिफिकेट्स तुम्हाला मिळू शकतात.
नक्कीच हे बचत सर्टिफिकेट आपल्याला जर हवं असेल तर हो, त्याचा आपण नक्कीच फायदा घेऊ शकतो. ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पातली ही नवीन योजना आहे. बरोबर. मॅडम, जेंडर बजेटिंग हा जो विषय असतो तर ह्याबद्दल आम्हाला सांगा की जेंडर बजेटिंग काय असतं जेंडर नक्की? बजेट ही त्या मानाने एक नवीन संकल्पना आहे. बरं. जेंडर बजेटचा अर्थ म्हणजे महिला केंद्रित अर्थसंकल्प. तो काही वेगळा अर्थसंकल्प असतो असं नाही. पण जो आपला नॉर्मल अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी, फक्त महिलांसाठी असा कितीसा निधी राखीव ठेवलाय, बाजूला ठेवला आहे. त्याचा जो आपण आढावा घेतो. सो इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द ओरिजिनल बजेट. बरं. सो त्याच्यातील महिलांसाठी बाबा किती तरतुदी आहेत, किती टक्केवारी आहे, तो आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. बरं. तर पहिल्यांदा ही जी कन्सेप्ट आली जेंडर बजेट ती आली ऑस्ट्रेलियामध्ये अच्छा. 1985 साली. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये 2005-06 या वर्षी ती आपण घेतली आणि नंतर मग आपण अभ्यास करायला लागलो की बाबा अर्थसंकल्प आहे ठीक आहे, पण अख्ख्या देशात ज्या 50% आपल्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी काय वेगळ्या योजना आहेत. तर जेंडर बजेटची आवश्यकता काय, की नवीनच काहीतरी निघालंय का, तर नाही. महिलांचा जो विकास आहे त्याच्यामध्ये जो अनुशेष आहे, रादर बॅकलॉग आहे, तो भरून काढण्यासाठी आपल्याला काही एक्स्ट्रा करावं लागेल. अच्छा. म्हणजे जनरलपेक्षा काहीतरी मुद्दामून प्रोजेक्ट्स करावे लागतील, प्रकल्प करावे लागतील, ज्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर, सामाजिक स्तर वाढेल आणि विकासाच्या वाटेवर त्यांना पण सक्षमपणे काहीतरी आपल्या देशासाठी उत्पन्नामध्ये, आपल्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये वाढ करता येईल. हे बेसिकली जेंडर बजेटचं उद्देश आहे. बरोबर आहे. कारण आपण जर बघायला गेलो तर आपल्या देशात किंवा कुठल्याही समाजामध्ये महिला 50% असतात आणि देशाच्या अर्थकारणाचा जर आपण विचार केला तर ह्या 50% सगळ्या महिला या अर्थकारणात सामील असतातच असं नाही. किंवा एक असं बऱ्याचदा होतं मॅडम की स्वतःचं एक बजेट असतं किंवा त्या कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या समजा जर नसतील महिलेवर, पण आपण जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा 50% जी जनता एक्झॅक्टली त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे. सक्षम जर नसतील तर मला वाटतं देशाच्या यावर्षी जे आहे त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो आता. नक्कीच. राईट, कॅन आय? हो शुअर. आता यावर्षीचा जो आपला अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये परत मी सांगते 45 लाख करोड ही टोटल प्रोव्हिजन आहे एक्सपेंडिचर. बरं. त्याच्यापैकी 2.13 लाख करोड ही महिलांसाठी तरतूद केलेली आहे, म्हणजे महिलांच्या प्रोजेक्ट्स प्रकल्पांसाठी तरतूद केली आहे. त्याच्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेने अंदाजे फक्त 2% वाढ आहे. सो आउट ऑफ 45 लाख करोड 2.13 लाख करोड इज डिवोटेड फॉर वुमेन. ओनली 2% इज द इन्क्रीज इन दिस. आता हे जे जेंडर बजेट आहे त्याचे 2 भाग करता येतात. बरं. पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए मध्ये असे प्रोजेक्ट्स असतात, प्रकल्प असतात ते 100% त्याचा जो वापर आहे, त्या निधीचा जो वापर आहे तो फक्त महिला केंद्रित, महिलांसाठी त्याचा वापर केला जातो त्या निधीचा. आणि पार्ट बी जो आहे तो त्याच्यात 30% म्हणजे प्रकल्पांपैकी 30% जो निधी आहे तो महिलांसाठी वापरला जातो. बरं. आता पहिला पार्ट जो आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत दॅट इज मॅडम एकच मिनिट तुम्हाला थांबवते अशासाठी की आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन येतोय आणि त्याच्यानंतर जेंडर बजेटिंग मधला जे ए आणि बी जे 2 पार्ट्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. संजीवनी भुगावकर आपल्याशी बोलतात अमरावतीहून. ओके, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो हो मॅडम. संजीवनी ताई, टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हो सलग मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे तर महिलांना 95% ही महिला घर चालवते. जरी पुरुष कमावत असले, आज महिला पण कमावती आहे, परंतु जे खर्च वाढलेले आहेत, उदाहरणार्थ गॅस सिलेंडर भरपूर वाढलेला आहे आणि मग त्याच्यासाठी महिलांना बराच काही विचार करावा लागतो आणि पाहिजे तशी सर्वसाधारण महिला काही बचत करू शकत नाही मॅडम. रोज मजुरीवाली जर महिला असेल, धुणी भांडी करणारी, तर ती कितीशी अशी बचत करणार आहे. तर ह्याच्यासाठी वेगळा असा काय म्हणजे अर्थसंकल्पामध्ये काय सुविधा दिलेली आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. धन्यवाद संजीवनी ताई. त्यांनी असं विचारलंय की 95% महिला ज्या आहेत त्या घर चालवतात आणि खरोखरच या महिलांसाठी घराचं बजेटिंग करणं म्हणजे आपण देशाचा अर्थसंकल्प बघतोय तसा घराचा अर्थसंकल्प हा बऱ्याचदा महिलांच्या हातात असतो आणि ती गोष्ट खूप अवघड जाते. म्हणजे अगदी बचत करणं हेच अवघड जातं. तर मग तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने जी परिस्थिती आहे त्यातही आपण काही करू शकतो? मॅडमचं नाव काय? संजीवनी. संजीवनी मॅडम, तुम्हाला मला सांगायचं की आपण पुढे जाऊन
सरकारी काही योजना आहेत, जसं दीनदयाळ अंत्योदय योजना आहेत, म्हणजे ग्रामीण भागासाठी पण आहे, शहरी भागांसाठी पण आहे. त्या योजनांकडे आपण जेव्हा जाऊ त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये बोलता येईल बरोबर आहे. की बाबा कसं काय तुम्हाला मदत करतील, सरकारकडनं काय सोयी झाल्या आहेत, कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत, ते आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण ते पाहू शकतो. नक्कीच. पण तो विषय आपण घेणार हे नक्की आहे. नक्कीच संजीवनीताई, आमचा कार्यक्रम पूर्ण बघत राहा आणि थोड्या वेळाने हा जो विषय आहे हा देखील आपण हाताळणार आहोत. तुम्ही जेंडर बजेटिंग बद्दल सांगत होता, ते त्याचे थोडं. 2 भाग आहेत हां, त्याबद्दल. पार्ट ए पार्ट बी आहे. पार्ट ए साठी 88,000 crores प्रोव्हिजन आहे आणि पार्ट बी साठी 1,35,000 crores ची प्रोव्हिजन आहे. पार्ट ए जो आहे त्याच्यामध्ये 70%ची गेल्या वर्षाच्या तुलनेत 70% राईज आहे. पण पार्ट बी मात्र थोडी कमी म्हणजे घट आहे, 6% त्याच्यामध्ये कमी आहे. आता पार्ट ए जो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 100% अमाऊंट जी आहे प्रकल्पाची, इट इज एक्सपेक्टेड टू बी स्पेंड ओनली फॉर वुमेन. ओके. पण तसं होतंय का? तर पार्ट ए मध्ये जी 88,000 crores आपण म्हणालो त्याच्यामध्ये 90% चा जो चंक आहे तो प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आहे. बरं. प्रधानमंत्री आवास योजना 2015 सालापासून आपल्याकडे आहे. स्कीम अत्यंत चांगली आहे, आपल्या देशाच्या भल्यासाठीच आहे. त्याच्या अंतर्गत घरं दिली जातात, अर्बन एरियामध्ये पण रुरल एरियामध्ये पण. आणखी घराचं जे मालक आहे ते फक्त स्त्री असायला पाहिजे किंवा स्त्री आणि पुरुष. तर आपण जे म्हणतो की पार्ट एचा जो प्रोव्हिजन आहे 100% फक्त महिलांसाठी, तर तसं नाहीये. कारण पार्ट ए मध्ये 90% तर प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच आहे. मग ते फक्त महिला आहेत का? नाही, महिला आहेत, पण पुरुष आणि महिला या दोघांचा सहभाग आहे. सो इट इज नॉट ओनली 100% फॉर वुमेन. सेकंड पार्ट जो आहे म्हणजे पार्ट बी, तो महिलांचा सक्षमीकरणासाठी आहे, त्यांच्या विकासासाठी आहे. पण त्यामध्ये मात्र यावर्षी थोडीशी घट आहे, 6% कमी झालेलं आहे. बरं. ती सरकारने करायला नाही हवी होती, पण तसं झालेलं आहे. बरं. तर तुम्ही म्हणालात की प्रधानमंत्री आवास योजना आहे, तर त्यामध्ये जेव्हा दोघांचंही नाव असतं तेव्हा पहिलं नाव महिलेचं असणं म्हणजे आवश्यक एक आहे नाव का? महिलेचे असायलाच पाहिजे, हे बंधनकारक आहे. अच्छा, नक्कीच. अशा अनेक योजना आहेत, त्या योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी सरकारच्या काय योजना आहेत आणि इतरही कशा पद्धतीने आपण गुंतवणूक करू शकतो ह्याविषयी जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महिला आणि अर्थकारण असा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत जयश्री कर्वे. मॅडम, महिलांचा अर्थकारणामध्ये एकूण सहभाग विशेषतः आपल्या देशामध्ये हा किती आहे याबद्दल काय सांगाल? येस, थोड्या विस्ताराने सांगते मृण्मयी. हो, जरूर. युनायटेड नेशन्स जे आहे तर त्यांनी 2030 पर्यंत जे 195 देश आहेत आपल्या जगातील, त्यांच्यासाठी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इट हॅज बीन डिटरमाइंड. तर ह्या 17 गोल्सपैकी जो 5वा गोल आहे तो स्त्री पुरुष समानता बरं आणि स्त्रियांचं सक्षमीकरण यासाठी आहे. भारत पण भारताने हे जे SDGs म्हणतो त्यांना आपण, ते अंगीकारले, ते टेकअप केलेत आणि आपलं पण उद्दिष्ट त्याच दिशेने चाललं आणि आपल्या सरकारची पावले त्या दिशेने पडत आहेत. तर अनेकदा असं वाटतं की आपला भारत देश हा फारच अप्रगत आहे, आपल्याकडे स्त्रियांना कमी लेखलं जातं, बाकीचे देश बघा किती स्त्रियांना मान देतात. तर मला इथे फार अभिमानाने पहिलं सांगायचं की असं काही नाहीये. तुम्ही जर इतर देशांची जर तुलना केली तर 2 देशांचं इथे उदाहरण देते मी. एक देश जो आहे ज्याने आपल्यावर राज्य केलं, इंग्लंड, आणि दुसरा देश जो आहे तो स्वतःला की आपण पण त्याला बलाढ्य म्हणतो अनेक कारणांमुळे, USA. तर ह्या देशांमध्ये पण जी स्थिती आहे महिलांची ती फार सुंदर नव्हती. आता USA मध्ये म्हटलं आपण तर USA मध्ये स्त्रियांना अधिकार, मतदानाचा अधिकार नव्हता. हो. प्रचंड आंदोलन केल्यानंतर 1920 साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, म्हणजे तिथेही स्त्रियांना कमी लेखलं जात होतं. आणि 28 साली 1928 मध्ये आपल्या युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. सो पहिलं हे डोक्यात काढायचं की फक्त आपला देश मागास आहे, आपला देश अप्रगत आहे, महिलांवर जुलूम करतो, असं नाही आहे. स्थिती सुधारते आणि सुधारणा होत आहे. 1950 पासून जेव्हा आपण प्रजासत्ताक घोषित झालो, म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेचच स्त्रियांना मतदानाचे अधिकार मिळाले. कोणाला आंदोलन करावं नाही लागलं आपल्याला, आणि की आपल्याला मतदानाचे अधिकार त्वरित मिळालेले होते. सो हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे हे करताना. नंतर आता जो 1 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर केला सीतारामन मॅडमनी, त्याच्या 1 दिवस आधी
म्हणजे 31 जानेवारीला इकॉनॉमिक सर्व्हे जाहीर होतो, त्याच सादर करतात. इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे काय तर 2022-23 मध्ये आपण जो अर्थसंकल्प त्याच्या आधी सादर केला होता त्याच्या बाबत काय काय अचीव्ह झालं, कुठपर्यंत आपण पोहोचलो, अच्छा. त्याचा आढावा जो असतो तो या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये घेतला जातो. त्याची जे निर्देशांक और इकॉनॉमिक इंडिकेटर्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे तू म्हणालीस की बाबा महिलांचा सहभाग किती आहे ते कळलं पाहिजे आपल्याला, त्याच्यासाठी ह्याचा आपण अभ्यास केला आहे आणि ते काही मुद्दे आता मी मांडते. पहिला मुद्दा असा आहे की जो आपला ग्रामीण विभाग आहे तर त्याच्यामध्ये रुरल फिमेल लेबर पार्टिसिपेशन रेट आहे, म्हणजे जो तिथे जे कामगार आहेत की तिथे जे काम होतं त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग किती, तो 18-19 पर्यंत तो जवळजवळ 19% होता. बरं. आणि की आता 20-21 पर्यंत म्हणजे सर्वेच्या निष्कर्षाप्रमाणे, कारण तो सर्वे आपण केलाय, कुठून तरी अशी माहिती काढलेली नाहीये, आपल्या सरकारच्या सर्वेप्रमाणे त्याच्यामध्ये चांगली वाढ झाली, 28%. बरं. म्हणजे आता 8% वाढ झाली आहे. 19 वरनं 28 पर्यंत 28 पोहोचलो. झालेले आहेत. अंदाजे 8% त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. हे नक्कीच आपण सुधारण्याच्या दिशेने पाऊल टाकतोय. सो आपण जी पाऊलं उचलतोय ती आपल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी नक्कीच आहेत नक्कीच असं मला मॅडम, वाटतं. म्हणजे हे जे उदाहरण तुम्ही दिलं ते नक्कीच एक सकारात्मक आहे. आणखीही पुढची जे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊया, पण एक फोन घेऊया आधी. आपल्याशी बोलतायत शिवानंद वसेदार निपाणीहून बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी शिवानंद वसेदार बोलतोय. नमस्कार. मोठ्या मोठ्या सिटीमध्ये कसं होतं की मॅडम, महिला वर्ग शिक्षित असतात, काही ठिकाणी नोकरी करतात, त्यामुळे त्यांना कसं होतं की हे बजेट म्हणा, अर्थसंकल्प किंवा घर कसं आहे हे असं काही टेन्शन येत नाही. पण ग्रामीण भागामध्ये महिला ज्या असतात त्यांचं कसं होतं की त्यांना ज्यादा शिक्षण बी नसतोय आणि हे बजेट म्हणा, हे आर्थिक संपलं तर माहीत नसते त्यांना. मग त्याच्यामुळे त्यांना कसं काय करावं, घर चालवायचं असू दे किंवा बजेट असू दे, अर्थसंकल्प असू दे, त्यांनी माहिती कशा प्रकारे घ्यायचं आणि घर कसं चालवायचं, घर कसं चालवायचं, त्यांना मग काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे मॅडम. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? त्यांचा प्रश्न होता की ग्रामीण भागातील महिलांमध्ये मुळात ही एक जागरूकता असणं की आपल्याला बजेटिंग करायचंय, गुंतवणूक करायची, बचत करायची, ती कशी करायची आणि हा विचार मुळात त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा. त्याच्यासाठी आपण बचत गटांच्या दिशेने आपण म्हणजे आपलं डिस्कशन जाणार होतं की बचत गटांच्या थ्रू महिलांसाठी महिलांना सहकारी तत्वावर एकत्र येऊन उद्योगधंदे चालू करता येतात आणि आपल्या बचत गटाचा जो नेटवर्क आहे आपल्या देशामध्ये ते प्रचंड आहे. 1 कोटीहून अधिक बचत गट आपल्या देशामध्ये आणि ते अत्यंत छान काम करत असतात. हो, आणखी त्याच्यामध्ये वाढ होते आणि त्यांनी अत्यंत चांगलं काम कोविडच्या काळात केलं. आणि असे काही प्रत्येक राज्यामध्ये असे फॉर एक्झाम्पल बिहारमध्ये जीविका आहे, नंतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण आहेत, महाराष्ट्र, बिहार अनेक ठिकाणी बहुतेक राज्यांमध्ये चांगलं काम करतायत. त्यांनी सॅनिटायझर्स तयार करण्यापासून, मास्क तयार करण्यापासून आणि की ॲक्च्युली जाऊन कोविडसाठी जे आपल्याला डोस द्यायचे होते त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. सो दिस नेटवर्क जे आहे बचत गटाचं, जे ते म्हणतात की ग्रामीण भागात काय, ग्रामीण भागात काय, तो जो आता मी तुम्हाला नुकताच मुद्दा सांगितला की ग्रामीण भागातील जे महिलांचं आपल्या अर्थकारणात किंवा कामाच्या क्षेत्रात जे त्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये 8% वाढ झाली आहे. आणखी ही वाढ आता हा टक्का वाढेल कसा, इट इज 8% राईज, अजून कसा वाढेल बाबा, तर त्याच्यासाठी पाळणा घरे आवश्यक आहेत. जेव्हा स्त्री घराबाहेर पडते तिचा जीव तर अडकलेला असतो ना आपल्या बाळामध्ये, पण जर तिला पैसे कमवायचे असतील, अर्थार्जन करायचं असेल तर तिला घराबाहेर पडायला पाहिजे. सपोज शिक्षिका असते, ती दुसऱ्या गावी जाऊन नोकरी करते, तर आता मी माझ्याबरोबर माझं बाळ आहे, मी काय करू, तर महिलांसाठी हॉस्टेल्स आणखी पाळणा घरे यांची सोय आहे. त्याच्यासाठी शक्ती मिशन नावाची सरकारची योजना आहे. ते रुरल एरियामध्ये पण आहे, आपली इथे पण आहे, म्हणजे अर्बन एरियामध्ये पण आहे. पाळण्या घरांची सोय, आणखी बायकांसाठी ज्या नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर पडतात त्यांच्यासाठी खास त्यांना परवडतील अशा दरांमध्ये वुमेन हॉस्टेल्सची पण सोय करण्यात येते. सो तो एक जो प्रश्न आहे की आम्ही बायका काय करणार, मी काय करणार, तर दोघांसाठी ज्या निम्न स्तरातील स्त्रिया आहेत त्याच्यासाठी सरकारने मिशन शक्ती अंतर्गत तर आहेतच, आणखी वेगवेगळ्या म्हटल्याप्रमाणे बचत गटांचं जे जाळं आहे त्यांच्या थ्रू पण तुम्हाला उद्योगधंदे करायला तुम्हाला प्रोत्साहित केलं जातं. आणि बचत गट तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा देतात आणि सरकारकडनं आर्थिक मदत सुद्धा मिळते. बरोबर. म्हणजे मला वाटतं की बचत गट हा एक खूप चांगलं आणि सशक्त असं माध्यम आहे आणि महिलांनी ह्या निमित्ताने कुठेतरी एकत्र येणं
आणि आपापली Yes. जी काही सुखदुःख असतील ती वाटणं, कारण बऱ्याचदा असं वाटत असतं की हे मी मलाच एकटीच हा असं काय- प्रॉब्लेम आहे हां, किंवा असं काही मलाच नसतं. काय ते, पण जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण सांघिकरित्या त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू शकतो. ऋणवी, मला इथे एक मुद्दाम एक तुला हो, आता जरूर. आपल्याला वाटतं ना की बाबा मला जो गर्वाने मला सांगायचं आणि हां, मला हां, इथे हां. उल्लेख करायचा होता त्या गोष्टीचा. अभ्यास करताना माझं असं लक्षात आलं की सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे बचत गट, SHG आणि बँक लिंकेज प्रोजेक्ट असा जो आपला आहे तो राईट फ्रॉम 1992 पासून आपल्या देशामध्ये आहे. ओके. या क्षणाला मला प्रचंड आनंदाने आणि गर्वाने सांगायचं आहे की अख्ख्या जगामध्ये हा जो प्रकल्प आहे तो नंबर 1 मायक्रो फायनान्स प्रोजेक्ट जो असतो, तर मायक्रो फायनान्स प्रोजेक्ट ह्या कॅटेगरीमधील आपला देश नंबर 1ला आहे. अशा प्रकारे आपल्या बचत गटांचं जाळ आहे. क्या बात आणि है. म्हटल्याप्रमाणे 1 करोड पेक्षा जास्त बचत गट आहेत. टू बी स्पेसिफिक 1.2 करोड आहेत. आणखी अजून एक अभिमानाची बाब रुरल एरियातील ज्या 2 आपले प्रश्नकर्ते होते त्यांना मी सांगते. त्याच्यामध्ये 88% पेक्षा जास्त बचत गट जे आहेत ते पूर्णपणे महिला सदस्य असलेले बचत गट आहेत. ही आपल्याला वा. नक्कीच अभिमानाची बाब आहे. सुधारणा होत आहे. नक्कीच, म्हणजे सगळ्याच भागात, म्हणजे जसं शहरी भागात आपण म्हणतो तसं ग्रामीण भागातही खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा होत आहेत. बचत गटांच्या मार्फत महिला एकत्र येत आहेत आणि फक्त एकत्र येत नाहीयेत तर आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांची पावलं पुढे पडतायत. काही नवीन उद्योगही त्या सुरू नक्कीच. करतायत. प्रशिक्षण मिळतं त्यांना, हो. सरकारकडून आर्थिक मदतही मिळते. आणि अजून एक पॉईंट आपल्याला इथे आवर्जून मला सांगायचं, म्हणजे कौतुकाने सांगायचंय मला, हो. की जेव्हा मोठ्या मोठ्या बँका आहेत आपल्या, तर ते मोठ्या मोठ्या बँकांचे मोठे मोठे कर्जदार जे असतात ते बुडवतात, परदेशी जातात, काही प्रॉब्लेम्स होतात. पण मला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं, जे आपले बचत गट आहेत, महिलांनी चालवलेले बचत गट, त्यांचा जो रिकव्हरी रेट आहे मृण्मयी, दॅट इज 96%. म्हणजे इतका चांगला आपल्या बचत गट कार्य करतायत. फक्त 4-1% फक्त कर्ज बुडू शकतात, पण 96% इज अ सुपर्ब रेट विच वी हॅव टू बी प्राऊड अबाउट. नक्कीच, आणि हे मी अनेक जणींकडून ऐकलेलं हो. आहे तुमच्यासारख्या खरंच ज्या चांगलं काम महिलांबरोबर करतात ते. काम करतात, की बचत गटातल्या महिला आहेत त्या कधीही कर्ज बुडवत नाहीत आणि एक खूप चांगली बांधिलकी आणि नीतिमूल्य चांगली आहेत त्यांची. चांगली नीतिमूल्य नक्कीच आहेत. आपल्याला आणखी एक फोन येतोय. दादा उबाळे आपल्याशी बोलतायत जामखेडहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी बचत गटामध्ये कोणत्या योजना असतात त्याबद्दल सांगा. धन्यवाद. याच विषयाला धरून आपला पुढचा प्रश्न आहे की योजना काय असतात. भरपूर साऱ्या योजना आहेत. आता एक मी तुम्हाला नुकतंच सांगितले की दीनदयाळ अंत्योदय योजना आहे. ही रुरल एरिया म्हणजे ग्रामीण विभागासाठी पण आहे आणि शहरी भागांसाठी पण आहे. बरं. आणखी मग त्याच्यामध्ये काय होतं की त्या योजनेअंतर्गत तुम्हाला बचत गट स्थापन करायला मदत होते, ज्या योग्य तुमच्यासारख्या अनेक बायका एकत्र येऊन सहकारी तत्वावर, समजा मला एकटीला जमत नाहीये पण अनेक बायका एकत्र येऊन मी कोणताही उद्योग चालू करते आणि नेहमीप्रमाणे लोणची पापड असे नाही, वेगवेगळ्या क्षेत्रात बचत गट काम, अगदी इंजिनिअरिंग पासून वेगवेगळे क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये हे बचत गट काम करतायत. आणखी ही एकच योजना आहे. दुसरी योजना आहे मुद्रा लोन योजना. मुद्रा लोन योजना पण दोन्हीकडे आहे, म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये पण आहे, ग्रामीण आपल्या मैत्रिणींसाठी पण आहे, आणखी शहरी भागातील मैत्रिणींसाठी पण आहे. ती योजना जी आहे ती स्त्री पुरुष दोघांसाठी आहे. पण जसे अंत्योदय योजना आहे ती 30%चा निधी बायकांसाठी आहे. बरं. मुद्रा लोन इज ओपन फॉर ऑल. पण मग मी स्त्रियांसाठी कशाला घेते, तर परत इथे अभिमानाची बाब अशी आहे मैत्रिणींनो की त्याच्यामध्ये 4 जे लाभार्थी आहेत त्याच्यापैकी 3 या स्त्रिया आहेत. सो अच्छा. महिला आघाडीवर आहेत मंडळी. 75% जे मुद्रा लोनचं वितरण होतंय ते महिलांसाठी आहे, म्हणून मी ते आवर्जून मुद्रा लोन बद्दल बोलते. जर हरकत नसेल तर मुद्रा लोन बद्दल थोडं अजून बोलूया. चालेल? नक्कीच मॅडम, आणखीही आपण या विषयावर बोलणार आहोत किंवा आणखीही अनेक योजना आहेत त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या देशातल्या ज्या महिला आहेत, ज्या आपल्या सगळ्या सख्या आहेत, की त्यांची इच्छा खूप असते की आपणही काहीतरी करावं, आपणही कुठेतरी अर्थकारणाला हातभार लावावा, तर ती इच्छा देखील पूर्ण होईल. ती कशी करायची हे कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री.
नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महिला आणि अर्थकारण असा आजचा आपला विषय आहे आणि महिलांचा अर्थकारणातला सहभाग कसा वाढवता येईल, बचत गटांच्या काही योजना आहेत याविषयी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोललो आणि ह्यानंतरही आणखी काय सरकारच्या योजना आहेत हे आपण माहिती करून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करतायत जयश्री कर्वे मॅडम. मॅम, तुम्ही काय सांगाल की आणखी काय काय की योजना ग्रामीण आहेत? आता जे अनेकांचे प्रश्न असतात की बाबा हो. महिलांचा स्तर उंचावते कुठे, ते किती प्रॉब्लेम्स मध्ये आहे. तर मला इथे तुला काही इंडिकेटर सांगायचे होते हो, की जरूर. आपल्या 22-23चा जो इकॉनॉमिक सर्व्हे होतो आपला, त्याच्यातनं सरकारकडनं जे आलेत इंडिकेटर्स, इकॉनॉमिक इंडिकेटर्स, त्याची माहिती तुला थोडी वाचून हो, दाखवायची होती. नक्कीच. त्याच्यामध्ये असं आता पाहिलंय की जे आपण म्हणतो की बाबा स्त्रियांना तेवढं घरात मान दिला जात नाही, पण जो सर्व्हे सांगतोय ते वेगळं आहे. अंडरस्टँड इट प्लीज. 88% ज्या विवाहित महिला आहेत त्या आता घरातील घरगुती निर्णय किंवा आर्थिक निर्णय घ्यायला सहभागी असतात. बरं. सहभाग वाढलेला आहे. नंतर 26% महिला या अर्थार्जन करतात, म्हणजे काम करतायत. सो असं नाहीये की ते फक्त घरात आहेत, घराबाहेर पडून नोकरी धंदा उद्योग व्यवसाय करायला लागले. सो टक्केवारी वाढतीये. नंतर 46% महिलांच्या एकतर स्वतःच्या नावावर घर आहे किंवा जॉईंटली त्यांच्या नावावर घर आहे. सो हे 50%च्या दिशेने आपण सरकतो, ही बरं, चांगली बरं. गोष्ट आहे. 77% महिलांचं स्वतःचं बँक अकाउंट आहे आणि नुसतं नावापुरतं नाहीये मंडळी, ते बँक अकाउंट त्या स्वतः ऑपरेट करतायत. हे सिद्ध होऊन मगच आपल्या या इंडिकेटर्स मध्ये येते. अजून एक चांगली बाब आहे की आपल्या देशात जो बालविवाह हा कलंक आहे, तर तो पण सर्व्हेमध्ये असं निदर्शनात आले की त्याच्यामध्ये पण आता घट होते. सो ती पण एक चांगली बाब आहे जी आपल्याला आवर्जून मला इथे उल्लेख नक्कीच. कराविषयी वाटली. नक्कीच. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मुळात तुम्ही जो एक मुद्दा सांगितलात की घरातले निर्णय घेण्यामध्ये स्त्रियांचा की सहभाग सहभाग जो वाढलेला आहे. वाढलेला आहे तो हो, हो, अतिशय वाढलेला महत्त्वाचा आहे. आहे. नक्कीच. कारण बऱ्याचदा मॅडम असं होतं की घरात बाकीचं सगळं स्त्री करते, पण जेव्हा प्रश्न अर्थकारणाचा येतो किंवा जरी स्त्री कमावती असली बरोबर आहे. तरी आजही आपल्याला अगदी शहरी भागातही पाहायला मिळतं हो. की गुंतवणूक म्हटलं की ती पुरुषाकडे म्हणते की सोपवलं हे जातं. माझं काम हो, नाहीये, हो, हो. तर कोणीतरी मला करून द्या हो, हो, गुंतवणूक. हो. बरोबर तर आहे. आपण गुंतवणुकीकडे देखील येणार आहोत, पण त्याच्या आधी सरकारी योजनांबद्दल तुम्ही सांगत होता. बरोबर. मुद्रा लोन बद्दल मुद्रा तुम्ही लोन बद्दल सांगितलं. आपण बोलूया. मुद्रा लोन ही चांगली योजना आहे, 2015 पासून आहे. मुद्रा लोन मध्ये तुम्हाला 10 लाखापर्यंत कर्ज घेता येतं. ह्या लोनमध्ये वेगळे पण काय आहे की तुम्हाला हे उद्योजकता वाढवण्यासाठी, नवीन उद्योजकांना बढावा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी योजना आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे तारणाची मागणी होत नाही. इन्कम प्रूफ्स म्हणजे तुमचं उत्पन्नाचे दाखले मागितले जात नाहीत. सो तारण नाही, इन्कम प्रूफ्स मागितले जात नाहीत. आणखी गॅरंटी म्हणजे कोणतरी गॅरेंटर लागतात असं जे आपण म्हणतो, तर गॅरेंटर्सची पण मागणी केली जात नाही. हो. त्याच्यामुळे नवीन उद्योजक जे आहे, स्त्री असो पुरुष असो, त्यांना इथे चालना मिळते, त्यांना बढावा मिळतो. आणि सांगितल्याप्रमाणे 75% जे आपले कर्जदार आहेत मुद्रा लोन मध्ये, अभिमानाने सांगावं वाटतं की त्या महिला आहेत म्हणून हे सांगितलं. नक्कीच. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे काही शिशु लोन्स आहेत, म्हणजे 50,000 पर्यंत, नंतर 50 ते 5 लाखापर्यंत आहे ते किशोर आहे, म्हणजे किशोर कर्ज म्हणतात त्याला. आणि 5 लाख ते 10 लाखापर्यंत जो आहे ते त्याला म्हणतात तरुण कर्ज. बर. टक्केवारी पण सेन्सिबल असते, इंटरेस्टची टक्केवारी ती सेन्सिबल असते, त्याच्यामध्ये पण काळजी करण्यासारखं फारसं काही नसतं. आणि त्याच्यामुळे ह्या लोनचा पण आपण जर उपयोग करून घेतलात मंडळी, महिलांनो, तर ते आपल्या फायद्यासाठी. सो सरकारी योजना जाणून घ्या, त्याची माहिती घ्या आणि त्याचा वापर करा. नक्कीच. तरच आणि आपण प्रगतीपथावर जाऊ शकतो. नक्कीच, योजना मॅडम. भरपूर असतात, पण आज या वाहिनीने हा कार्यक्रम घेतल्यामुळे आपल्याला इथे बोलता येत आहे, प्रश्न विचारता येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच आपलाही तोच उद्देश आहे की ज्या योजना आहेत, विशेषतः सरकारी योजना आहेत, त्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत, जास्तीत जास्त सख्यांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. आपल्याला फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की काही कुटुंबांमध्ये पती आणि पत्नी दोघंही कमवत असतात, संपूर्ण व्यवहार पतीच्या हातात असतात, अर्थकारण कुटुंबाचं, तो कुटुंब प्रमुख असल्याने. मग त्या पत्नीला आपल्या पद्धतीने स्वतःच्या इच्छेप्रमाणे काही खर्च करता येत नाहीत, काही खरेदी करणं किंवा तिचे काही इच्छा असतील पैसे खर्च करून करण्याच्या, त्या होत नाहीत. अशा बाबतीत आपण काय सांगाल की पारंपरिक पद्धतीने जो पुरुष आहे, जो बरोबर आहे. पती आहे, तोच आर्थिक व्यवहार ताब्यात घेतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बँक कर्जच्या बाबतीमध्ये जेव्हा महिला बँकेमध्ये जातात, तर
बँकेतल्या ज्या औपचारिकता आहेत त्याबद्दल त्यांना तांत्रिक ज्ञान किंवा असं हुशारी कमी पडते, कधी कधी आत्मविश्वास कमी पडतो की बँक अधिकारी कन्व्हिन्स करू शकत नाही त्या लोन हवंय म्हणून. आणि बँकेच्या सुद्धा फॉर्मॅलिटीज कठीण असतात, कधी कधी पटकन लोनही सँक्शन होत नाही आणि त्यांना हवा तो उद्योग व्यवसाय करता येत नाही. याबद्दल ठीक आहे, धन्यवाद. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की जरी महिला कमवत असली तरी तिला स्वतःच्या इच्छेप्रमाणे खर्च करता येत नाही. नक्कीच तुम्ही जसं सांगितलं की परिस्थिती सुधारते आहे, पण सुधारते, तरीही नक्कीच. अजूनही काही ठिकाणी ही देखील परिस्थिती पाहायला मिळते. त्याबद्दल त्याच्यामध्ये समाजमन बदलणं आवश्यक आहे मृण्मयी. म्हणजे इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि बदल होत आहेत, चांगले आहेत. पण समाजाची जी मानसिकता आहे की स्त्रियाला दुय्यम लेखणं, की तू बाबा घरच सांभाळ, चूल मूल हे तुझं काम आहे, बाकी तू बाहेर पडू नको, हे आपल्या समाजातील जे मानसिकता बदलेल. आणि सपोज आपल्याला दुसऱ्या घरात काय होतंय ते कळतंय, तर आपण मदत करा ना, तुम्ही पुढे व्हा, मदत करा आणि समजावून सांगा की बाबा नाही, माझी जी वहिनी आहे, माझी जी ताई आहे, तिचा जर तिच्यात जे तेवढे गुण आहे, ते पॅशन आहे, ती उद्योग करू शकते, तर तिला आपण एनकरेज केलं पाहिजे, पुढे आणलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्या बचत गटांचं जे जाळं आहे आपल्या देशभर पसरलेलं, 1 कोटीहून जास्त आहेत बचत गट, तर ते बचत गट तुम्हाला उपयोगी पडतील. तर जिथे जिथे सरकारी यंत्रणा आहे, सरकारी ऑफिसेस आहेत, म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत, तिथे जा, या योजनांची माहिती आहे त्याची माहिती जाणून घ्या. आणि मग आपल्याला काय करता येईल, तर आपल्या घराबरोबर माझी बायको, माझी ताई, माझी वहिनी, याचबरोबर बाजूच्या घरात माझी ताई आहे, माझी वहिनी आहे, तिला पण मला मदत करता येईल का, तिला पण मला बढावा देता येईल का, ह्याचा आपण जरूर विचार करा. नक्कीच नक्कीच मॅडम. म्हणजे जिथे आपण प्रश्न उपस्थित करतो तिथे कुठेतरी हे उत्तरं आपलं आपलीच कर्तव्य काढली पाहिजेत. तरी आपणच आहे आहोत ते. की कोणी वेगळं आपण आपल्याला मदत करायला सेव्हियर बाहेरनं येणार नाहीये. खरं, आणि आपण इतरांनाही नक्कीच मदत केली पाहिजे. दुसरा त्यांचा प्रश्न होता की बँकेचं कर्ज जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा ती जी प्रक्रिया असते ती किचकट असते, आणि बऱ्याचदा असं होतं की हवं असतं कर्ज, पण त्या सगळ्या किचकट प्रक्रियेमुळे महिला मागे राहतात. बरोबर. 2 लेवल्सला मी उत्तर देऊ शकते ह्याचं. एक जे किचकट वाटतं ना, तर तुम्ही त्या बँकेत जर शांतपणे गेलात, मला मान्य आहे की कधी कधी सगळ्या बँका हवं तेवढे रिस्पॉन्स नाही करत, पण नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्या आहेत, सहकारी बँका आहेत, ते अतिउत्तम चांगलं काम करत आहेत. तर त्या बँकांमध्ये जा. स्मॉल बँक्स आहेत, स्मॉल फायनान्स बँक्स आहेत, नवीन आल्या ती कन्सेप्ट, तर तिथे तुम्ही जा, तर तिथे तुम्हाला मदत केली जाईल. आणि सपोज नसेल तर अनेक संस्था आहेत, एस्पेशली म्हटल्याप्रमाणे बचत गट आहेत, जे तुम्हाला मार्गदर्शन करतात. बचत गटांच्या थ्रू भले तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा, पण ते तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रशिक्षण सुद्धा देतात आणि आर्थिक मदतही करतात. तर तुमच्या आसपास बचत गट नसतील तर जिथे तुमची सरकारी यंत्रणा आहे, म्हणजे म्हटल्याप्रमाणे कॉर्पोरेशन आहे, म्युन्सिपाल्टी आहे, ग्रामपंचायत आहे, तिथे या योजनांसाठी ऑफिसेस असतात. त्या ऑफिसेसमध्ये जा, योजनांची माहिती करून घ्या, त्यांच्याकडे मदत मिळते. प्रयत्न करणे हे आपल्या हातात नक्कीच आहे. मला कोणच मदत करत नाही म्हणून मी घरीच बसणार, तर हे योग्य नाही ना होणार. आपल्यासाठी आपली प्रगती आपल्यालाच करायची ना. मी म्हटल्याप्रमाणे कोणी बाहेरून येऊन आपल्याला मदत नाही करणार आहे. आपल्यामध्ये जे गुण आहेत त्याचा विकास जर करायचा आहे तर आपण एक पाऊल पुढे आलंच पाहिजे. मदत मिळते, प्रयत्न जरूर करायचा. नक्कीच. म्हणजे कुठेतरी आपल्याकडून इनिशिएटिव्ह घेणं किंवा आपल्याकडून पुढे जाणं, 2 पावलं पुढे टाकणं हे खूप गरजेचं आहे, आणि मग त्यानंतर नक्कीच आपल्याला जी योग्य ती मदत मिळू शकते. आता आपण म्हणतो की पूर्वी असं म्हणायचं की बचत करा, तर आताचा जो एक नवीन कॉन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती म्हणजे बचत ऐवजी गुंतवणूक हा शब्द आलेला आहे. तर सगळ्यात आधी बचत आणि गुंतवणूक यातला फरक सांगा, आणि मग आपण गुंतवणूक कशी करायची हे बघूया. बचत म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये थोडं कमी वापरणं किंवा ते साठवणे, ही झाली बचत. म्हणजे मी पाणी, वीज याची बचत करू शकते. म्हणजे एक्सपेंडिचर कमी करणे, खर्च कमी करणे म्हणजे बचत करणे. मग गुंतवणूक म्हणून काय, तर उचलून पैसे आपलेच योग्य ठिकाणी गुंतवणे, इन्व्हेस्ट करणे म्हणजे गुंतवणूक ही कन्सेप्ट आहे. तर वेगवेगळे आहेत, जसं बँकेचे फिक्स्ड डिपॉझिट्स वगैरे आहेत ते आपल्याला माहितीच आहेत. इथे अर्बन एरियासाठी स्पेशली मी सांगेन की म्युच्युअल फंड्स आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. म्युच्युअल फंड्स आहेत, त्याच्यात ग्रोथ प्रकार आहे. ग्रोथ म्हणजे आता तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवा, ते एका कंपनीत नाही तर अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. सो एखादी कंपनी जरी डुबली तरी बाकीच्या कंपन्या आपल्याला तारतात. तर म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक आहे, पण कन्सल्टंटची मदत घेऊन जाणून परखून म्युच्युअल फंड्समध्ये करा. 2 प्रकारचे आहेत म्हटल्याप्रमाणे. ग्रोथ म्युच्युअल फंड्स, ज्याच्यामध्ये दरवर्षी तुम्हाला इन्कम नाही मिळणार, काही त्या म्युच्युअल फंडच्या जे युनिट्स आहेत त्याची किंमत वाढते आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा ते मार्केटमध्ये विकून पैसा घेऊ शकता.
इन्कम म्हणजे दरवर्षी ठराविक इन्कम देणारे पण म्युच्युअल फंड्स असतात, बर. त्याच्यामध्ये पण तुम्ही गुंतवू शकता. नंतर 2 स्कीम्स आहेत मला मृण्मयी, मला एकल महिलांसाठी मला खास सांगायच्या आहेत की या एकल महिलांसाठी पण आम्ही काम करतो. बर. एकल महिलांचं काय विधवा झालेत कोविडमध्ये, भरपूर अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी विधवा झाल्या आहेत. तर त्यांच्यासाठी किंवा ज्यांची घटस्फोटित महिला आहेत, तसं एकल महिलांसाठी मी आवर्जून सांगते की काही योजना आहेत. एक लक्षात घ्यायचं या महिलांनी की आपल्याशिवाय आपल्या बाळांना कोणी नाही आहे, त्यांची सोय आपण केली पाहिजे. सो प्रधानमंत्री जीवन ज्योत योजना आहे, लाईफ इन्शुरन्सची कन्सेप्ट आहे. तर ह्या योजनेमध्ये आपण 450 रुपये वर्षाचा प्रीमियम आहे. तर प्रधानमंत्री जीवन ज्योत योजनेचं प्रीमियम भरून इन्शुरन्स घ्या. ज्या बँकेत तुमचं खातं आहे अशा कुठल्याही बँकेत जायचं उठून, त्या बँकेतनं तुम्हाला ही माहिती मिळते, तिथे आपण ही स्कीम घेऊ शकतो. त्याचबरोबर मृण्मयी आता माझ्या मॅडम एकच मिनिट, ही जी जीवन ज्योत योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योत योजना, ह्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगू शकाल? वर्षाला तुम्ही सांगितलं की 450 अंदाजे 450 रुपये प्रीमियम भरायचे आणि तो कुठल्याही बँकेमध्ये आपण ती करू नक्कीच, शकतो नक्कीच. आणि त्याचे काय फायदे होतात? आता एकल महिलांसाठी मी मुद्दाम, इट इज ओपन टू ऑल, स्त्री पुरुष सगळ्यांसाठी आहे, पण मी एकल महिलांकडे तो विषय आमच्या जिव्हाळ्याचा आहे. तर एकल महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कुटुंबियांसाठी ती घेणं आवश्यक आहे, कारण आपल्याशिवाय कोणी नाही आता उरलंय. तर त्यांनी ही स्कीम घ्यायची, लाईफ इन्शुरन्स. सपोज आपल्याला काय झालं, म्हणजे जीवन विमाचा मृत्यू झाला, तर माझ्यानंतर 2 लाखापर्यंतची अमाऊंट आहे ती माझ्या वारसांना मिळते. ही एक आहे 450 पर्यंतची स्कीम आहे. लाईफ इन्शुरन्सच्या इतर पण योजना आहेत, पण ही छोटी रक्कम, सर्वात छोटी प्रीमियम असलेली योजना आहे. बरोबर आहे. दुसरी आहे एस्पेशली माझ्या ज्या रिक्षा चालवणाऱ्या महिला आहेत आपल्या, त्यांच्यासाठी सांगते मी. तुम्ही जीव धोक्यात घालून वाहनं चालवत असता, ऍक्सिडेंट्स होत असतात, छोटे मोठे अपघात पण होत असतात. तर मैत्रिणींनो, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना पण आहे. बरं. जीवन सुरक्षा म्हणजे सपोज तुम्हाला अपघात झाला तर इथे पण 2 लाखापर्यंत तुम्हाला निधी उपलब्ध करून दिला जातो. सो इट प्रोटेक्ट्स यू फ्रॉम ऍक्सिडेंट्स. काय झालं तर तुम्हाला निधी मिळतो. सो एकल महिलां म्हणजे योजना सगळ्यांसाठी आहे, पण मी म्हटल्याप्रमाणे खास एकल महिलांना मी आवर्जून सांगते की प्रधानमंत्री जीवन ज्योत पण घ्या आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमाचा तर प्रीमियम फक्त 12 रुपये. अच्छा. इतकी 12 रुपये सरकार योजनात आहे, त्या योजना जाणून घ्या आणि त्या वापरा, तर आपलं आपण भलं करू शकतो. सरकारने सांगितल्याप्रमाणे भरपूर योजना आहेत, अंडरस्टँड करून तर आपण घेतलं पाहिजे. नक्कीच, म्हणजे ती योजना काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात की तसं अतिशय कमी प्रीमियम वाल्या ह्या सगळ्या योजना आहेत की अगदी ज्या बायका अगदी घरकाम करतात किंवा त्यांनाही परवडेल असं आहे, कमी पैसे कमवतात, तर त्याही नक्कीच त्याही या योजनांमध्ये गुंतवू शकतात. जेव्हा आपण गुंतवणूक म्हणतो तर तेव्हा ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? काही स्त्रिया असतात त्या नोकरदार असतात, म्हणजे त्यांना एक ठराविक इन्कम किंवा ठराविक एक पैसे त्यांना महिन्याला मिळत असतात, आणि काही महिला असतात की ज्या इतर व्यवसायात असतात की जिथे आपल्याला ठराविक पैसे आपल्याला महिन्याला मिळत नाहीत. तर ह्या दोघींसाठी तुम्ही काय सांगाल की गुंतवणुकीमध्ये काही फरक पडतो का किंवा कशा पद्धतीने करावी? आता काय होतं, मृण्मयी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ज्या नोकरदार महिला आहेत त्यांच्यासाठी प्रॉव्हिडंट फंड ऑटोमॅटिकली डिडक्ट होतो त्यांच्या पगारातून आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्यूट करतो 12% आणि तो 60च जातो. जेव्हा रिटायर होतात तर तेव्हा तो प्रॉव्हिडंट फंडची अमाऊंट सायझेबल आपण त्यांना मिळते. पण ज्या नोकरदार महिला नाही आहेत किंवा जिथे PF ची स्कीम अशी नाहीये, मग त्यांच्यासाठी मी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे सुचवीन. अत्यंत चांगली अशी योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, PPF. SBI सारख्या बँकाच्या थ्रू अकाउंट ओपन करून आपण अत्यंत सुलभपणे आपण करू शकता. 1.5 लाखापर्यंत मॅक्झिमम 500 ते 1.5 लाख अशी अमाऊंट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये दरवर्षी, जेव्हा तुम्हाला दर महिन्याला पाहिजे असं अजिबातच नाही, एक रकमी जेव्हा पैसे हातात येतील, काही कॉन्ट्रॅक्टर्स महिला असतात तर त्यांच्याकडे जेव्हा रक्कम मोठी हातात येईल तेव्हा तुम्ही गुंतवा ना. दर महिन्याला पाहिजे, नॉट नेसेसरी पर मंथ, पण जेव्हा वेनेवर यू फील लाईक यू कॅन थ्रू आउट द इयर 1.5 लाखापर्यंत तुम्ही गुंतवले तर तुम्हाला इन्कम टॅक्सचा पण बेनिफिट मिळू शकतो त्याच्यामध्ये. आणखी अत्यंत चांगली गोष्ट अशी आहे की त्याच्यावरचं मृण्मयी जे व्याज आहे ते व्याज टॅक्स फ्री आहे. आता मी 1.5 लाख गुंतवले तर वाटेल की बरं किती व्याज मिळणार मला, पण ओव्हर द इयर्स 8, 10, 15 वर्षात जे तुम्ही गुंतवता तुमच्या PPF मध्ये चांगली अमाऊंट साठलेली असते. त्या साठलेल्या अमाऊंटवर तुम्हाला चांगलं व्याज मिळतं. हीच अमाऊंट जर बँकेत असेल त्याच्यावर व्याज मिळेल, तुम्ही टॅक्स भरता. तर PPF मी नेहमी ठासून सांगत असते की तिथे दुर्लक्षित आहे. तर आपल्या ज्या
फ्रीलान्सर्स आहेत किंवा जे उद्योजक महिला आहेत आपल्या, तर त्यांनी खास करून PPF मध्ये जरूर गुंतवले पाहिजे. आणि मेडिक्लेम पण घ्या. मेडिक्लेम घ्या, आपल्या हेल्थचं सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे गुंतवणुकीचे अनेक जे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही एक म्युच्युअल फंड सांगितलं, तसंच PPF ही देखील सांगितलीत. काही महिला अशा असतात की ज्यांना हल्ली आपण बघतो की शेअर मार्केट ही देखील एक खुली झालेली आहे आणि महिलांचा त्यामध्येही एक टक्का वाढलेला आहे. तर त्या गुंतवणुकीबद्दल काय सांगाल? शेअर मार्केटच्या बाबतीत जर तुमचा अभ्यास चांगला असेल किंवा तुम्ही चांगले कन्सल्टंटच्या थ्रू गेलात तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकता. भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. जर यू रिअली वॉन्ट टू गो थ्रू दॅट, देन SIP ही कन्सेप्ट आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये दर महिन्याला ठराविक अमाऊंट आपण गुंतवायची आणि तो कन्सल्टंट तुमचा योग्य ठिकाणी तुम्हाला जसं पाहिजे त्या त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तो पैसे गुंतवतो आणि मग तुम्हाला त्याच्यात इन्कम मिळतो. सो SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही चांगली गोष्ट आहे. म्युच्युअल फंड चांगले आहे, पण म्हटल्याप्रमाणे अभ्यास करून कन्सल्टंटच्या थ्रू हे करा. आणखी दररोज उघडून बघायचं नाही किती वाढला किती वाढला. इट इन्क्रीजेस ओव्हर द इयर्स. राईट राईट. दुसरं, जेव्हा गुंतवणूक हा विषय येतो महिलांसाठी आणि तुम्ही म्हणाल की आपण कन्सल्टंटला नक्कीच विचारलं पाहिजे, पण बऱ्याचदा मॅडम असं होतं की त्यांच्याकडून जे आकडे सांगितले जातात की ते असं वाटतं की ते शक्यच नाहीये आपल्याला, कारण ते खूप मोठे आकडे असतात आणि त्यांची जी योजना असते की आज तुम्ही एवढे कमावताय, मग 15 वर्षानंतर तुम्हाला एवढा खर्च येणार आहे, तर तुम्ही आज एवढे टक्के बाजूला काढले पाहिजेत. आणि ते जेव्हा ऐकतो आपण तेव्हा असं वाटतं की हे काय आपल्याला शक्य नाहीये आणि मग काहीच नाही होत त्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही काय सांगाल की एक रिअलिस्टिक व्ह्यू आणि कशा पद्धतीने आपण गुंतवू आपला विचार करायला पाहिजे. कन्सल्टंट हे त्याच्या प्रॉफिटसाठी सांगत असतो, त्यांच्या इन्कमसाठी सांगत असतो. आपण थोडा आपला वी हॅव टू अप्लाय आवर ओन माइंड्स. थोडाफार अभ्यास करा आणि की चांगले जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी कन्सल्टंट करा. नॉट दिस द पीपल हु आर सेलिंग यू द प्रोडक्ट, बट अदर पीपल जे त्याच्यातील माहीर आहे त्यांच्याशी बोला, जाणून घ्या आणि मगच गुंतवा. आणखी गुंतवताना इन्कमचा विचार करायचा, पण रिस्क एलिमेंट किती आहे, त्याच्यामध्ये किती धोका आहे, तर ते स्टडी करून मगच गुंतवा. सगळा पैसा उठून म्युच्युअल फंडमध्ये अजिबात गुंतवायचं नाही, शेअर्समध्ये अजिबात गुंतवायचं नाही. चंक जो मोठा पार्ट आहे तो कधी पण बँकेत, LIC अशा ठिकाणी, PPF अशा ठिकाणी गुंतवायचा आणि जो असा थोडा आहे 10-15% तुमच्या गुंतवणुकीचा तो तुम्ही म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्समध्ये गुंतवू शकता. नक्कीच. त्याच्यामध्ये झालं तर मी बुडाले अशी स्थिती येता कामा नाहीये, तर काळजीपूर्वक गुंतवणूक करायला पाहिजे. नक्कीच, कारण आपण कष्टाने मिळवलेला पैसा असतो आणि तो काळजीपूर्वकच गुंतवला पाहिजे. मॅडम, आपण बघितलं की ज्या आपल्या सगळ्या महिला आहेत, आपल्या सख्या आहेत, तर त्यांना आजपासून समजा गुंतवणूक सुरू करायची आहे, तर प्रत्येकाचा स्तर हा वेगळा असतो, आर्थिक स्तर. तर तुम्ही टक्केवारीमध्ये कशा पद्धतीने सांगू शकता की आपलं जे काही इन्कम आहे, जी काही आपली आवक आहे, तर त्याच्यामध्ये किती टक्के हे गुंतवले गेले पाहिजेत? निम्न स्तरामध्ये फारशी अमाऊंट उरत नाही, तरी पण इट डिपेंड्स. 10 to 15% तर गुंतवता आले पाहिजे. बरं. जितका तुमचा वर्ग म्हणजे इन्कम इन्क्रीजेस, द पर्सेंटेज इन्क्रीजेस, कारण तुमचं लाईव्हलीहूडचा जे खर्च आहे तो अप्रॉक्स फारसा बदलत नाही. सो ॲटलिस्ट 10 to 15% जर तुम्ही गुंतवणूक करू शकलात पैसे बाजूला काढून, तर ते नक्कीच योग्य होईल असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि मग हे जे 10 ते 15% तुम्ही सांगितलं, कोणी 20 ते 30% देखील करू शकतात गुंतवणूक, तर ही कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये, कुठल्या कुठल्या योजनांमध्ये करावी? योजनांमध्ये फर्स्ट आय विल ऑलवेज गो इन फॉर PPF. ओके. पहिला पब्लिक प्रॉव्हिडंट सरकारचा आहे, गॅरंटी आहे, व्याज कर्ज म्हणजे टॅक्स फ्री आहे, सो तो एक बेनिफिट आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची लायबिलिटी येऊ शकत नाही. म्हणजे सपोज कधी आपली प्रॉपर्टी आहे त्याच्यावर कुठेतरी जी अटॅचमेंट म्हणतो ना, अटॅचमेंट इन द सेन्स काही प्रॉब्लेम झाला तर ते जप्त केली जाते, तशी जप्ती PPFच्या अकाउंटवर कधीच येत नाही. तर त्याच्यासाठी PPF फर्स्ट, देन यू कॅन गो इन फॉर म्युच्युअल फंड्स ऑर SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स एटसेट्रा. शेअर्स करा, पण त्याच्यामध्ये अतिप्रचंड अमाऊंट इन्व्हेस्ट नाही करायची. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं हे किती योग्य आहे? ओव्हरऑल जर आपण पाहायला गेलो तर सोन्याचा दर ओव्हर द इयर्स वाढतोय, हे नक्कीच आहे, पण ती इट्स अ डेड इन्व्हेस्टमेंट इन द सेन्स तुम्ही, कारण त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करत नाही. आपण सोन्यामध्ये लाखोंची गुंतवणूक केलेली असते. आपण म्हणतो की ते मला उपयोगी पडणार,
पण सहसा आपण ते विकत वगैरे नाही, त्याच्यावर उत्पन्न येत नाही. अडीअडचणीला उपयोगी पडतं का? हो, नक्कीच उपयोगी पडतं, कारण त्याचा भाव पण वाढतो. ओव्हर द इयर्स आपण स्टडी केला तर तो भाव त्याच्या नक्कीच वाढतो आहे. पण मग आपण त्याला दर महिन्याला दर वर्षाला आपल्याला उत्पन्न मिळतं का? तर उत्पन्न नाही मिळत. आता जर तुम्ही ते ठराविक म्हणजे गोल्ड कॉइन्स चिप्स घेऊन विकणार व्यापार करणार असाल तर करा, पण सहसा ते होत नाही. आपण म्हणतो पण तसं होत नाही. म्हणजे दागिने करणं म्हणजे गुंतवणूक नाही. नाही, गुंतवणूक उत्पन्नासाठी तर नक्कीच उत्पन्नासाठी नाहीये. नक्कीच तुम्ही घालण्यासाठी दागिने करा किंवा थोडेफार इन्व्हेस्टमेंट म्हणून करा, पण इट इज नॉट अ इन्कम गिव्हिंग इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. मॅडम, गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज तुम्ही आमच्या समोर सांगितलेले आहेत, सरकारी योजना देखील सांगितलेल्या आहेत. पण मुळात स्त्रियांनी पैसे कमावणं या हा जो टक्का आहे हा देखील वाढला पाहिजे, बरोबर तर आहे, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? व्हेरी गुड क्वेश्चन मृण्मयी. मला तिकडे यायचं होतं. जसं आपण सुरुवात करताना जेंडर बजेट या कन्सेप्ट पासून स्टार्ट केलं, तसं आता आपण जेंडर डिव्हिडंड कडे येतोय. तसं आपण एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले की आपल्याला डिव्हिडंड मिळतो, लाभांश मिळतो. त्याचप्रमाणे आता आपण असा विचार पुढे येतोय की सरकारने किंवा देशाने स्त्रियांमध्ये मुलींमध्ये गुंतवणूक केली तर त्याच्यापासून जे आपल्याला उत्पन्न मिळेल, देशाला उत्पन्न मिळेल, त्याला म्हणतात जेंडर डिव्हिडंड. तर ते कशा प्रकारे वाढवता येईल ते आपण काही 4-5 मुद्द्यांमध्ये आता आपण बघूया. पहिला आहे तो मुलींच्या शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये गुंतवणूक. मुलींच्या गुंतवणूक केली तर तिथे त्यांना उद्योगधंद्यासाठी नोकरीसाठी वाढेल आणि मुलींच्या शाळेतील जी गळती आहे ती आपल्याला थांबवली पाहिजे. काही ठिकाणी सांगितल्याप्रमाणे बचत गटांचा तुम्ही सहायता घेऊ शकता आणि तिथे उद्योजकता वाढ होऊ शकते. मॅटर्निटी लिव्ह प्रमाणे पॅटर्निटी लिव्ह पण आपल्याला कन्सेप्ट आता पुढे येते. पॅटर्निटी लिव्ह सरकारमध्ये सरकारी एम्प्लॉईज मध्ये आहे पण अजून ती सरसकट नाहीये. बरं. तर ती जर दिली तर जसं बाळांचं संगोपन हे फक्त महिलांचं काम नसून ते पुरुषांचंही आहे. इथे जर आपण लक्ष दिलं तर काय होईल की तिला जो नोकरीमध्ये तिचा खंड पडतो अनेकदा तसं पडणार नाही आणि ती परत नोकरीमध्ये आपल्याला कंटिन्यू करू शकेल असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याद्वारे महिलांचा जो अर्थकारणातला सहभाग आहे किंवा अर्थार्जनातला जो सहभाग आहे तो वाढू शकतो. आणि एकदा अर्थार्जनातला सहभाग वाढला की पुढे गुंतवणूक कशी करायची आणि तो पैसा वाढवायचा कसा याबद्दल आत्ताच मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे. मॅडम, अगदी जाता जाता अगदी थोडक्यात आमच्या सगळ्या महिलांना तुम्ही काय आवाहन कराल? मला असं आवाहन करायचं आहे की आपल्याला प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलायचं आहे. सरकारकडे मदत मिळते पण आपल्याला आपलं पाऊल आपल्यालाच उचलायचं आहे. योजना आहेत, मदत आहे, सगळं आहे, पण आपलं प्रगतीच्या दृष्टिकोनातून पुट फूट फर्स्ट आणि मग तुम्हाला योजनांचं पाठबळ नक्कीच मिळेल. नक्कीच. म्हणजे आपण स्वतः सुरुवात करायची आणि जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा अनेक योजना आहेत सरकारच्या, त्या आपल्या पाठीशी उभ्या आहेतच. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप सुंदर माहिती आणि वेगळ्या प्रकारची माहिती आमच्या सगळ्या सख्यांना दिली, आमच्या सगळ्या दर्शकांना दिली. याबद्दल आमच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपल्या मनापासून आभारी आहे. त्याच्यासाठी सखी सह्याद्रीला सुद्धा आभार. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.